हलकर्णी एमआयडीसी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या कामावर बेकायदा स्फोटके वापरल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा. पोलिसांकडून 200 जिलेटिन कांड्या आणि बोलेरो वाहन जप्त. परवानगीशिवाय स्फोट घडवल्याचा आरोप. चंदगड पोलिसांची कारवाई. चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या बांधकामासाठी आवश्यक परवानग्याशिवाय स्फोटके वापरून खडक फोडल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत 200 जिलेटिन कांड्या तसंच स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो वाहन जप्त करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै रोजी दुपारी हलकर्णी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक P26 इथं ट्रॉमा केअर सेंटरचं बांधकाम सुरू असताना नियमांचं उल्लंघन करून स्फोट घडवण्यात आल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील सुतार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अंकुश पिस्टे, श्यामलाल जाट, प्रसाद बामणे आणि अक्षय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीनुसार मुख्य आरोपीकडे स्फोटक हाताळणीचा वैध परवाना नसतानाही त्याने दुसऱ्या आरोपीकडून स्फोटक साहित्य घेऊन स्फोट घडवून आणला. तसंच उर्वरित स्फोटके स्वतःच्या ताब्यात ठेवली. दुसऱ्या आरोपीने वाहतूक परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून शॉर्ट फायरचा परवाना नसलेल्या व्यक्तीकडे सुमारे 50 किलो स्फोटक साहित्य दिल्याचा आरोप आहे. तिसऱ्या आरोपीने स्फोट घडवण्यास मदत केल्याचे तर चौथ्या आरोपीने सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता खडक फोडण्याचं काम दिल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. कारवाई दरम्यान सुपर पॉवर 90 प्रकारातील प्रत्येकी 125 ग्रॅम वजनाच्या 200 जिलेटिन कांड्या, त्यावरील वायर तसंच स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात स्फोटकांचा वापर करताना कायदेशीर परवानग्या आणि सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.